घरामधील तुरटीचा आणि हळदीचा मी असा वापर केला की टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि याचा पुरावा देखील तुमच्या समोर आहे। बघू शकता टाचामध्ये या लाईन कशा पूर्णपणे ज्या भेगा आहेत त्या पूर्ण ठीक झालेल्या आहेत आणि या पॉवरफुल घरगुती उपायानेच हे शक्य झालं आणि नक्कीच तुम्हालाही यापासून सुटका मिळेल। कारण की टाचाला भेगा म्हणजे खूप जास्त रक्त येतं, 2 पावलं चालली जात नाहीत, खूप जास्त पाय खराब दिसतात, त्रास होतो आणि या त्रासापासून वाचायचा असेल तर नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा इथे आपल्याला 2 भागामध्ये हा उपाय करायचा आहे। तर यासाठी बघा एका छोट्या वाटीमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल मी काढलेला आहे, कोकोनट ऑइल, आणि त्यामध्ये आपल्याला 2 चिमूटभर एवढी हळद टाकायची आहे। हळद ही आपल्या कोणत्याही जसं एखादं दुख असतं किंवा जी जखम असते ना त्याला भरून काढण्यासाठी खूप जास्त कामी येते, अँटीसेप्टिकचं ही काम करते। त्यामुळे इथे आपल्याला हळदीचा नक्की वापर करायचा आहे आणि कोकोनट ऑइल अगदी प्युअर असतं, नॅचरल, जे की सर्वांना सूट होतं, सर्वांच्या घरी असतं, तर त्याचा देखील इथे चांगला वापर होतो। तर कोकोनट ऑइलमध्ये थोडी हळद टाकायची 2 चिमूटभर आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ॲलोवेरा जेल। मी जे पॅकेटवाला ॲलोवेरा जेल असतं ते वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर कोरफडीचा थोडा गर काढून यामध्ये टाका, म्हणजे तुमचं काम अजून सोपं होईल आणि अगदी म्हणजे घरातीलच काही वस्तूंपासून तुम्ही बनवू शकता। आणि जर नसेल तर जेल पण आपल्याकडे असतं कोरफडीचं, तर ते जरी घेतलं तरी चालतं। त्यानंतर बघा आता चांगलं ना याला मिक्स करायचं, फेटून घेतल्यासारखं करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे वॅसलीन। वॅसलीन आपल्या घरी असतंच, तर अगदी थोडंसं वॅसलीन यामध्ये लागणार आहे आणि कोरफड जी आहे ना ती अर्धा चमचा कोरफड इथे लागणार आहे। साधारण चमचा बघू शकता छोटा आहे, त्या प्रमाणाने तुम्ही घेऊ शकता आणि हे काही तुम्हाला रोज रोज बनवायची गरज नाही, एकदाच भरपूर बनवून तुम्ही ठेवलं तरी चालतं। आणि आता वॅसलीन जे आहे ते देखील असं थोडंसं घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये टाकून चांगलं याला फेटून घ्यायचं, एकजीव करायचं। जे ऑइल असं वेगळं आणि बाकी गोष्टी इतर वेगळ्या असं नाही होऊ द्यायचं, चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर बघा इथे ना तुम्हाला अजिबात याला बनवण्यासाठी वेळ लागत नाही, पैसे खर्च होत नाही आणि फायदा डबल मिळतो। त्यामुळे आजच करून बघा। आता चांगलं मिक्स झालेलं आहे, दिसायला जरी थोडं दिसत असेल तरी एका वेळेस एवढं हे पुरे होतं। बाकी तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण जास्त वाढवून सर्व गोष्टी घेऊ शकता। त्यानंतर आता याला आपण थोडं साईडला ठेवूया आणि आपल्याला इथे लागणार आहे एक पातेलं। एका भांड्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी। 1 ग्लास पाण्यामध्ये साधारण मी 1 मोठा चमचा भर टाकलेला आहे मीठ टाकून पाणी चांगलं मिक्स करायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघू शकता यामध्ये ना आपल्याला लागणार आहे तुरटी भरपूर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते, दिसायला खडी साखरेसारखी दिसते पण वेगळी असते। तुरटी आपल्या घरामध्ये असतेच, पाणी शुद्ध करण्यासाठी आपण घरामध्ये ठेवतो। तर तुरटीचा एक छोटासा खडा घ्यायचा, खलबत्त्यामध्ये त्याला बारीक करायचं, त्याचं पावडर, आणि ते आपल्याला टाकायचं आहे या पाण्यामध्ये। आता या पाण्यामध्ये ना तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कडुलिंबाची पानं टाकू शकता, अगदी आपल्या घराच्या आजूबाजूलाच फ्रेश पानं मिळतात, ती जरी टाकली तरी चालतात। 4-5 पानं टाकून द्या किंवा 7-8 पानं आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करा। त्यानंतर ना या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब का होईना कोकोनट ऑइल नक्की वापरायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर ते देखील वापरू शकता किंवा एरंडीचं तेल देखील वापरलं तरी चालतं। आणि जास्त नाही टाकायचं, फक्त 2 थेंब असं टाकायचं आहे। चांगलं आता हे पाणी आपण मिक्स करून घेऊयात आणि हे आपण ठेवणार आहोत गॅसवरती गरम करण्यासाठी। आता ना तुम्ही पाहिलंच खूप बेसिक घरामधील वस्तू आहेत आणि त्यासोबतच ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। अर्धा लिंबू पिळून मी यामध्ये रस टाकलेला आहे, साधारण 1 चमचाभर लिंबाचा रस यामध्ये टाकायचा। लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि अगदी क्लिनिंगसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे लिंबू देखील अगदी तुम्ही वापराच असं मी म्हणेल। आणि त्यासोबतच बघा आता हे मी गॅसवरती ठेवलेलं आहे लिक्विड पूर्ण आणि याला आपल्याला 1-2 उकळी येऊपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये बघा कसं होतं, हे जे पाणी आहे ना तर तुम्ही एकदाच असं भरपूर बनवून ठेवू शकता, पण फक्त प्रत्येक वेळेस तुम्हाला थोडंसं कोमट गरम करून वापरावं लागेल। त्यामुळे मी याला फ्रेश बनवते, कारण की जास्त काही बनवायला वेळ लागत नाही। वाटलंच तर ज्या कोरड्या गोष्टी आहेत त्या एकत्रित करून ठेवायच्या आणि पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचं। तर बघा छान 1-2 उकळ्या आलेल्या आहेत, गॅस आपण बंद केलेला आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण तयार केलेलं कोमट पाणी, गरम पाणी, जेणेकरून हे सर्व पाणी कोमट होईल आणि आपण जेवढं पायाला सहन करू शकतो तेवढं जास्तीत जास्त गरम जरी ठेवलं तुम्ही तरी चालतं। आता हे चांगलं गरम पाणी झालेलं आहे, तर यामध्ये आपल्याला
पाय सोडायचे आहेत, पाय ठेवायचे आहेत आणि बघा टाचाला ज्या भेगा असतात ना त्यामध्ये खूप जास्त धूळ गेलेली असते, पाय खूप जास्त घाण असतात आणि त्यावरती तुम्ही साध्या पाण्याने पाय धुतले आणि काहीतरी लावलं नक्कीच त्याचा फायदा होत नाही, कारण की ते धूळ जे आहे ते इन्फेक्शन आहे ते आपल्याला अगोदर काढणं गरजेचं असतं। आणि त्यामुळे ना इथे बघा हे पाय क्लिनिंग जे करत आहोत आपण, तळपाय म्हणा टाचा म्हणा, हे खूप महत्त्वाचं आहे। यामुळे ना तुम्हाला जर पाय दुखत असतील ते बरे होतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यासोबतच खूप रिलॅक्स अशी बॉडी होते। टाचदुखीचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो। 10 मिनिट, जास्त नाही 10 मिनिट तुम्ही पाय ठेवून बसा, त्यानंतर पाय काढायचे, स्वच्छ कोरडे करायचे आणि बघा लहान मुलासारखे पाय न मऊ होतात। आता तुम्हाला भेगा दिसत नसतील कारण की हा उपाय मी केला आहे, फायदा मिळाला म्हणून शेअर करत आहे। बघू शकता किती पाय असे छान मऊ आहेत। आणि त्यानंतर आपण जी क्रीम तयार केलेली आहे हळद आणि इतर गोष्टी टाकून, ती क्रीम आपल्याला घ्यायची आहे, पायावरती अशा प्रकारे लावायची आहे तळपायावरती। आणि यामुळे अजून एक फायदा होतो, पाय खूप सुंदर होतात। जे पेडिक्युअर असतं ना महागडं, ते करण्याची गरज पडत नाही, घरीच आपलं फ्रीमध्ये होतं। आणि बघा ही जी क्रीम आहे ना तर ही आपल्याला अशी लावायची आहे आणि अगोदर ना या टाचा ज्या तुम्ही बघत आहात लाईन तुम्हाला दिसत असतील, खूप जास्त अशा मोठ्या मोठ्या भेगा होत्या, कधी कधी तर रक्त देखील यायचं। आणि अशी ही क्रीम व्यवस्थित लावायची, दोन्ही पायाला अगोदर लावून घ्यायची आणि क्रीम जे आहे ते बघा असं फक्त लावून सोडून द्यायचं नाही, थोडंसं लावल्यानंतर चोळ्यासारखं करायचं, म्हणजे चांगलं ते आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये जातं आणि चांगला त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो। आता याला असंच सोडायचं नाही, तर आपल्याकडे असणारी कॅरी बॅग पॉलिथिन आपल्याला घ्यायची आहे। अगोदर चांगली व्यवस्थित क्रीम बघा मी लावून घेतली आणि त्यानंतर इथे मी आता ही जी पॉलिथिन आहे ना तर ती आपल्याला आपल्या पायावरती अशी लावायची आहे, जेणेकरून चांगलं 10-15 मिनिटं जे आपण यावरती लावलेली क्रीम आहे ना तर यामध्ये मुरते। यामुळे काय होतं, डेड स्किन निघून जाते, त्यासोबतच पाय खूप छान सॉफ्ट होतात आणि टाचा जेव्हा मऊ व्हायला लागतात तेव्हाच त्या हळूहळू भरून देखील येतात आणि हे जे आपण लावलेली क्रीम आहे ना ती देखील पायाला लागू होते। त्यामुळे 10-15 मिनिट का होईना किंवा 20 मिनिट का होईना तुम्ही याला ना असं कॅरीबॅग बांधून ठेवायचं। त्यानंतर कॅरीबॅग बांधून इकडे तिकडे चप्पल घालून तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर बघा डेड स्किन खूप झालेली असेल तर एखादा टूथब्रश घ्यायचा, टूथब्रशच्या मदतीने थोडासा टूथब्रश ओला करून अशा प्रकारे पाय थोडे घासून घ्यायचे आणि पाय अशा घासून घेतल्यानंतर बघा खूप छान डेड स्किन निघून जाते आणि जे टाचांच्या भेगामध्ये धूळ असते काय असतं ना ते देखील निघून जातं आणि त्यासोबतच खूप छान आपल्याला ज्या टाचा आहेत ना 1-2 दिवसातच अशा भरून येत असताना जाणवतात आणि पाय दुखायचे कमी होतात आणि खूप छान सुंदर पाय होतात। एकदा करून बघा। आता टूथब्रशने किंवा स्क्रबरने एखाद्या असं पाय व्यवस्थित घासून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे आहेत। अगोदरनं खूप जास्त टाचा ज्या आहेत ना अशा कडक झाल्या होत्या, रफ झाल्या होत्या, पण आता खूप छान मऊ आहेत आणि भेगा बघा कशा भरून आलेल्या आहेत, चांगल्या पूर्णपणे पाय ठीक झालेले आहेत। आणि काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।